मैत्रिणींनो, आज आपण करणार आहे भाजणीच्या पिठाची खमंग अशी चकली. तर चला त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता भाजणीचं पीठ कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे. तुम्ही पाहू शकता चकली अगदी आतून पोकळ झालेली आहे. तर यासाठी मी काय केलं आहे याची ट्रिक मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर आता हे भाजणीचं पीठ आहे, हे 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे मी. मग त्या पिठामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहे. चकली म्हणलं की सगळ्यांना आवडणारी, आणि पूर्वीच्या काळी आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण फक्त दिवाळीतच चकली करायचो, किंवा आपली आई, मावशी, आजी ज्या असतील ते दिवाळीतच चकली करायचे. पण हल्ली तसं नाही आहे. आपल्याला जे पदार्थ आवडतात ते आपण हल्ली कधीही करून खाऊ शकतो, आणि आपल्या मुलांनाही तसं चमचमीत खायला नेहमीच आवडतं. त्यासाठी मी आज चकली बनवत आहे. तर इथे पिठामध्ये मी रेड चिली पावडर घेतली आहे, त्यानुसार थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर इथे मी जरासं जिरा पावडर घालते आहे. त्यानंतर आता मी इथे धने पावडर घालणार आहे. ह्यासाठी मी बाहेरचे मसाले असे काहीच घातलेले नाही, म्हणजे चकली मसाला वगैरे काहीच नाही घातलेला. आणि भरपूर असं पांढरे तीळ घालणार आहे. तुम्ही काळे तीळही घालू शकता. तर इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. इथे पाणी मस्तपैकी उकळतं पाणी घ्यायचं आहे. इथे आता मी तेल घेतलं आहे. तेल आपल्याला मोहनसाठी लागणार आहे. अगदी कडकडीत केलेलं असं 2 पळ्या तेल घेतलेलं आहे मी. ते या पिठावरती घालून घेतलेलं आहे. अगदी कडकडीत मोहन घातलं की चकल्या एकदम खुसखुशीत होतात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ओवा असा भरपूर घेतलेला आहे मी, आणि तो ओवा हातावर बारीक करून घ्यायचा आहे. ओवा घातलं की आपल्याला चकली पचायलाही हलकी होते, शिवाय त्याचा खमंगपणाही वाढतो. तर हे चांगलं मी मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये मग उकळतं पाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि थोडंसं गार पाण्याचा हात लावून आपण ते पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता इथे माझं पीठ मळून तयार आहे. तर इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आत्ता तेल घालून घेत आहे, आणि ते तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. तर इकडे तोपर्यंत चकलीच्या साच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर साच्याला आपण आतून चांगलं तेल लावून घेतलं की मग चकलीचं पीठ साच्यामध्ये अडकून चिकटून राहत नाही. त्यामुळे चकली सगळा करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता फरक, की चकलीच्या साच्याला आतून काही पीठ चिकटून राहत नाही. तर त्यासाठी मी हे तेल लावून घेते. चला आता आपण साचा भरून घेऊयात. पिठाचा गोळा घ्यायचा, तो चांगला एकजीव करून घ्यायचा, आणि आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तो. तर जितकं पीठ बसतं आहे तितकं आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, आणि साचा चांगला सेट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला चकली खायला नेहमीच आवडते ना, तर मग असंही आपण मुलांना अधेमध्ये जर चकली खायला दिली तर मुलांनाही खूप छान वाटतं. प्लस आपल्यालाही कोरडा खाऊ काय घरात ठेवायचं ह्याचं टेन्शन जातं. म्हणून आपण अशा चकल्या नेहमीच घरात बनवून ठेवल्या पाहिजे. म्हणजे कधी चिवडा, कधी चकल्या, सालटून पालटून आपल्या घरात नेहमी काहीतरी असेल तर मुलं, त्यांना भूक लागेल तेव्हा ते खाऊ शकतात. तर इथं मी 2 चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर या चकल्या आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी तेल हाताने जरासं बघितलं, थोडं कडकडीत गरम झालं असा अंदाज आला की आपल्याला चकल्या यामध्ये सोडायच्या आहेत. सुरुवातीला 2च चकल्या करून घेतलेल्या आहेत. तर त्या सुरुवातीला तळून पाहायच्या आहेत. त्या तळून बघितल्यामुळं काय होतं की आपले सगळे जिन्नस व्यवस्थित पडलेत की नाही हे आपल्या लक्षात येतं. शिवाय चकल्या खुसखुशीत झाल्यात की नाही ते समजतं. आणि जर आपले प्रमाण थोडेफार चुकले असेल तर आपण ते दुरुस्तही करू शकतो. त्यासाठी सुरुवातीला आपण 2 चकल्या करून त्या तळून खाऊन त्याची टेस्ट पाहायची आहे, आणि त्यानंतर आपल्या पुढच्या सगळ्या चकल्या आपण करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता माझ्या या 2 चकल्या बनवून झालेल्या आहेत, आणि त्या खूप मस्त झालेल्या आहेत.
तर त्याचबरोबर मी आता पुढच्या सगळ्या चकल्या बनवून घेते. तर इथे लाईटचा उजेड व्यवस्थित पडत नसल्यामुळं थोडीशी क्लिअरिटी नीट नाही किंवा सावली येते, तर त्याकडं तुम्ही थोडंसं इग्नोर करा. कारण चकल्या बनवायला खूपच वेळ लागतो. हळूहळू माझ्या चकल्या अशा बनवायच्या सुरू होत्या आणि तसंही मी कढईमध्ये खूप थोडं तेल राहिलेलं होतं, त्यामुळं मग तळतानाही खूप वेळ लागत होता आणि मी अशा प्रकारे चकल्या बनवून उलथनाच्या साहाय्यानं तेलामध्ये टाकत होते. तर चकल्या तळताना नेहमी तेल हे एकदम कडकडीत करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला चकल्या छानशा तळून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे झाल्यात माझ्या चकल्या. चला आवडला तर लाईक करा, शेअर करा.